बातमी महायुतीच्या गोटातून आहे, कारण महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक होणार आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ही बैठक होईल। महामंडळ विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल। जागा वाटपासंदर्भात नेमका काय निर्णय होतोय याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असेल। शिंदेच्या सेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप उमेदवारीसाठी दावा करणार आहे आणि या बैठकी संदर्भात अधिकच्या अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, परिषदेच्या राज्यामध्ये ज्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये म्हणजे विशेषतः शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये समन्वय कसा असेल हे ठरवण्यासाठी ही बैठक जी आहे ती बोलवलेली। गेले अनेक दिवस ह्या बैठका झालेल्या नाही आहेत, त्यामुळे समन्वय किंवा काय पद्धतीनं अंडरस्टँडिंग आहे याविषयीची कोणालाच माहिती नाही आहे। विधान परिषदेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत। निवडणुकांच्या वेळी उमेदवारांच्या देण्यावरनं कुठेतरी वाद निर्माण होऊ शकतो। अनेक मतदारसंघांमध्ये भाजपाची ताकद आहे, तिकडे शिंदेंचा उमेदवार देण्याविषयीची इच्छा त्यांची आहे, जिथे शिवसेनेची ताकद आहे तिथे भाजपासुद्धा उमेदवार दिला जाऊ शकतो। आणि या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी ज्याला आपण म्हणतो टू मेनी कुक्स विल स्पॉइल द सूप, तसं अनेक उमेदवार हे आल्यामुळे जी समीकरणं आहेत ती बिघडू शकतात। ती बिघडू नयेत याच्यासाठी काळजी म्हणून एक बैठक होते। प्रत्येक पक्षातले 2-2 नेते जे आहेत ते या बैठकीला उपस्थित असतील आणि या पूर्ण 16 विधान परिषदेच्या निवडणुकांच्या अनुषंगानं मार्ग काढण्यासाठी एक बॉर्डर लाईन बनवली जाईल, एक चौकट बनवली जाईल। शक्यतो महायुतीची निर्णय प्रक्रिया त्याच चौकटीमध्ये होईल। त्यामुळे आजची बैठक ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे। या बैठकीमध्ये पुढची दिशा जी आहे ती ठरवली जाईल। अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांच्या माध्यमातून या निवडणुका ज्या आहेत त्या होणार आहेत, ते सदस्य निवडून देणार आहेत। त्यामुळे समीकरणं ही वेगळी असू शकतात। त्याच्यासाठी काय नियम लावला जाईल, जसं मी मगाशी म्हटलं गौरी, या पूर्ण निवडणूक प्रक्रियेत महायुतीची चौकट काय असेल ते ठरवलं जाईल आणि त्या चौकटीत राहून एकत्र काम करणं हा त्या महायुतीतल्या सगळ्या नेत्यांसाठी टास्क असणार आहे। नक्कीच पंकज, बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।